नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ राज्यातील प्रत्येक मतदारासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने 27 जुलै 2026 रोजी एक महत्त्वाचे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. राज्यात सध्या मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असून मतदारांची काही महत्त्वाच्या तारखा आणि प्रक्रिया लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर तुमचे वय 18 वर्ष पूर्ण झाले असेल, तुम्ही नवीन मतदार असाल, तुमचे नाव मतदार यादीत नसेल किंवा नाव, पत्ता, जन्मतारीख यामध्ये काही चूक असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपण जाणून घेऊ विशेष पुनरीक्षक म्हणजे नेमकं काय आहे. निवडणूक आयोग वेळोवेळी मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम राबवतो. यामध्ये नवीन मतदारांची नावे समाविष्ट केली जातात, मृत किंवा स्थलांतरित मतदार यादीची नावं वगळली जातात आणि चुकीच्या नोंदी दुरुस्त केल्या जातात. यामुळे मतदार यादी अचूक आणि अद्ययावत राहते. या प्रसिद्धी पत्रकानुसार 8 ऑगस्ट 2026 ही अत्यंत महत्वाची अंतिम तारीख आहे. या प्रसिद्धी पत्रकानुसार 8 ऑगस्ट 2026 ही अत्यंत महत्वाची अंतिम तारीख आहे. या तारखेपर्यंत ज्या नागरिकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करून घ्यायचे आहे त्यांनी त्यांची गणना अर्ज भरून आपल्या भागातील बीएलओ म्हणजे बूथ लेवल ऑफिसर यांच्याकडे जमा करावा. बीएलओ तुमच्या घरी आले असतील तर त्यांनाही आवश्यक माहिती आणि कागदपत्र द्या. जर ते आले नसतील तर संबंधित निवडणूक कार्यालयाशी किंवा बीएलओ यांच्याशी संपर्क साधा. यानंतर 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येकाने स्वतःचे नाव नक्की तपासावे. नाव आहे का, स्पेलिंग बरोबर आहे का, पत्ता योग्य आहे का, जन्मतारीख किंवा इतर माहितीमध्ये काही चूक आहे का, हे काळजीपूर्वक पाहणे अत्यंत गरजेचे आहे. जर या प्रारूप यादीमध्ये तुमचे नाव नसेल किंवा काही चूक आढळली असेल तर घाबरण्याची गरज नाही. 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये तुम्हाला दावे आणि हरकत दाखल करण्याची संधी मिळणार आहे. नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6, चुकीचे नाव वगळण्यासाठी नमुना 7, तर नाव, पत्ता किंवा इतर माहिती दुरुस्त करण्यासाठी नमुना 8 भरून संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करता येईल. येथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. चुकीची माहिती देऊन किंवा खोटी कागदपत्र सादर करून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1950 च्या कलम 31 अंतर्गत कारवाई होऊ शकते. त्यामुळे अर्ज भरताना सर्व माहिती अचूक आणि सत्य असल्याची खात्री करा. यानंतर निवडणूक विभाग सर्व दावे आणि हरकतीची तपासणी करेल. आवश्यक पडताळणी झाल्यानंतर योग्य अर्ज मंजूर केले जातील आणि त्यानुसार मतदार यादीमध्ये बदल केले जातील. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 19 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये याच अंतिम यादीच्या आधारे मतदार करता येणार आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे आणखी एक महत्वाची माहिती देण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रक्रियेअंतर्गत आवश्यक त्या सुधारणा करता येतील. म्हणजे पुढे पत्ता बदलणे, नावामध्ये दुरुस्ती करणे किंवा इतर आवश्यक बदल करण्याची नियमानुसार अर्ज करता येणार आहे. मित्रांनो, मतदाराचा अधिकार हा आपल्या लोकशाहीतील सर्वात महत्वाचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या मतदार यादीतील माहिती वेळेत तपासा आणि आवश्यक असेल तर सुधारणा किंवा नागरिक नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करा. तुमच्या घरात 18 वर्ष पूर्ण झालेले नवीन मतदार असेल तर त्यालाही माहिती नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणालाही मतदाराचा अधिकार वाया जाणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्वाची सरकारी अपडेटसाठी आपल्या लखन पाटील ऑफिशियल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.